दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या. मी सुरू मात्रे, चिंचपाडा, कल्याण. आज तुमची जी गाडी पाहिली कोणता नंदी काय माहिती द्या आणि कशी गाडी झाली? आज गाडी झाली मैत्रीपूर्वक गाडी झाली. कोलीकोपरचा वजीर आणि GST बावऱ्या. बावऱ्या हा बैल विश्वास भगत सावरे याचा आणि याचा करार केला आहे आम्ही. मूल मालक विश्वास भगत आहे आणि आता बैल चिंचपाडा कल्याण या नावाने पळतो. रात्री कोलीकोपरवाल्यांचा बॅनर होता, त्याला फोन केला 8 वाजता. रात्री 8-9च्या दरम्यान आमची शर्यत जमली आणि आम्हाला पैरा होता भालचा हिरा, भाऊचा हिरा, आई गावदेव प्रसन्न भाल यांचा हिरा. तर हिरावाल्याचे बी आम्ही आभार मानतो, कारण रात्री मी 8 वाजता फोन केला भाऊला, भाऊ मात्रेला, का मला बैल पाहिजे उद्या. त्याने मला एक शब्दावर बैल दिला. त्यांची घरची गाडी पळणार होती, उशीर झाल्यामुळे त्यांची ती गाडी पळाली नाही आणि त्यांनी बैल आपल्या बैलाला देऊन दिला शब्द दिल्यासारखा. त्यांचे बी धन्यवाद. तशीच त्यांची गाडी नाही पळाली त्याच्याबद्दल त्यांची बी क्षमा मागतो मी. बस. आता तुम्ही बोलले जसे कोलीकोपर सोबत गाडी जमली त्या अगोदर पण तुम्ही प्रयत्न केला तर गाडी पळण्याचा, पण त्याबद्दल काय बोलाल? गाडी भाऊ 1 नंबरचा खेळ कसा झाले. आता यो बैल आहे 1 नंबरमध्ये पळतो. आम्ही करार केले यांचा मूल, त्यांना पहिलं नव्हते होत, आम्ही बैल घेतला. 1 नंबरमध्ये सध्याची स्थिती अशी चालू आहे मुंबईमध्ये का बैल हे मोठ्या मालकांनाच भेटले जातात. जे मोठे मोठे बैल आहेत ते त्याच बैलात फिरतात. चला ठीक आहे ते फिरतात, पण ज्यांना आपण पैरे मागतो तो बी पैरा देत नाही. पैरे न दिल्यामुळं आम्ही गाडी आज पकडली का पैरे होतील. 1 नंबराची गाडी पकडायचा कारणच हे होता का आमचा बी बैल 1 नंबराचा आहे, आम्हाला दाखवून द्यायचा होता. मी असं ऐकून बरंच म्हणजे तुम्ही फार एक बऱ्याच वर्षभर तुम्ही पैरा मागत राहिला पण काय पैर नाही भेटला तुम्हाला? हा, आता जवळ कोलीकोपरच्या वजीरवरनं ज्यावेळी 4 ते 5 वेळेला बैल पैरा मागितलाय ना, तो पैरा काही त्यांनी दिला नाही. बघले त्यांचा काय कारण असेल तो, पण त्याच्यामुळेच गाडी पकडली मोठी गाडी. आणि गाडी बैल पळतो उजवीला तरी बी डावी साईडला जाऊन गाडी पकडली आम्ही. आजच्या मैदानातला काय किस्सा वगैरे काय सांगशील? आज मैदानात किस्सा म्हणजे जे सट्टेवाले असतात हे एखाद्या बैलाला ना तुम्ही कमी लेखा काय लेखा तुम्ही सट्टा केला, मालक बाजूला उभे असतात ना, तुम्ही सांगता 1000ला 2 ना 1000ला 2.5. एखादा नंदी ज्या ना तुमचा नंदी जेव्हा खालती असेल तेव्हा आम्ही 1ला 2 ना 2.5 करतो. त्यावेळी काय स्थिती होते मालकाला ती तुम्हाला कळून दे. काय झाला 1ला 2.5 ना 1ला 2 आमच्या जवळ येऊन नका बोलू, आम्हाला हिनू नका. कसं आमचं बी क्षेत्र वेगळं आहे, आम्ही या क्षेत्रात आनंदाने 2-3 वर्ष आमचा काही या क्षेत्राने एक बी लपडा नाही इथं झाला. आज गाडी पण छान पळाली, मैदान भारी भरला, पहिलाच मैदान भरला पण चांगला झाला. हा मैदान एकदम खूप चांगला झाला आणि यो मैदान अशी जागा आहे आम्हाला पण माहिती नव्हतं. यो मैदान ठाणा असो रायगड असो सगळ्यांना मदीने सेंटरला मैदान आहे. कर्जतवाले बोला ना, असा बदलापूरमध्ये एक मैदान झाला पाहिजे आणि उत्तम गावली आणि अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे. मैदान खूप चांगला आला. नाही नक्कीच ना, आज कुठेतरी त्यांचा भाऊ अरुण गवली याच्या भावपूर्ण श्रद्धांजली असेल, कारण का त्याच्या नावाने बैलपालाची स्वतः भाऊ होता. लय आवडीचा क्षेत्र म्हणजे एक आस्था केलता माणूस, कारण का बैलगाडी क्षेत्रामध्ये मी पण त्याला समोरचे बघितलेले. तुमचे देखील मित्र असतील अरुण गवली, आस्था केलता माणूस आपल्यातून निघून गेला आणि एक त्याची आठवण म्हणून हा मैदान राहून गेला. नाही, आता सध्याची स्थिती अशी चालू आहे भाऊ का जी न जाणारी माणसं आहेत ती अचानक भयानक जातात. आता आमचा मोठा भाऊ म्हणजे आमचा लौद आहे, त्याचा मोठा भाऊ अंकुशचा जिममध्ये असताना हट्टाकट्टा माणूस अटॅकमध्ये वारला. ह्या 5-6 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. सध्या शेवटी जे आहे देवाच्या हातात आहे, प्रत्येकजण वेगवेगळा जाणार आहे, पण त्यांना भाऊच्या एक भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या बैलाने दिली त्यांना आज. नाही, आता तुम्ही बोलले ना ती गोष्ट खरीच आहे, कारण का ना बरेचसे लोक आहेत ना खूप आता गाडा मालकांना झाले, मी पण ऐकून आहे बाबा का समोरच बोलतात का बाबा तुम्हाला आता एक विषय झाला तर तुम्हाला साधी देवदगड दिसून देणार, खूप अंतर पडेल, असा पडेल तसा डायरेक्ट बोलतात. काय बोला त्याबद्दल? हा, खाली बोलत होती ते लोक का देवडागर पण दिसून नाही देणार, पण योच गणित उलटा झाला. माणसाने घमंड कुठल्याच गोष्टीचा नाही करायचा. तो बैल आहे, बैल पळणार आहे, आपण पळणार आहे का? कोणचा बैल कधी पळेल ना कधी रिवर्स येईल कोणीच सांगू शकत नाही. आज मुंबईमध्ये टॉपचा आमचा बैल किती पळायची, टॉपची बैल उदाहरण समोर आहेत.
4-5 बैल तर अशी आहेत की त्यांच्या गाड्या कोण गोंड्यांवर नावं नव्हती फिरवत, ते बी बैल आज गोट्यात बांधलेले आहेत. आज तुमच्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता ना, या पोरांची मेहनत कशी असते? आमच्या गाडीवर ड्रायव्हर होता विशाल ड्रायव्हर खरडचा. आज विशाल ड्रायव्हर आमच्या बरेच दिवसांनी गाडीवर बसला विशाल ड्रायव्हर. तसा आमचा काकडवालचा श्याम ड्रायव्हर आणि बुरदुलचा कालू ड्रायव्हर, तसा नेहमी आमचा बुरदुलचा कालू ड्रायव्हरच गाडीवर असतो. पोरांच्या मेहनतीबद्दल काय बोलाल? पोरांची मेहनत म्हणजे बैल हा सावऱ्यालाच असतो विश्वासच्या इथं, तोच पूर्णपणे मेहनत करतो. आणि आमच्या जी दुसरी बैल आहेत वासरा मानक्या बी आज गाडी झाली ना, बाकीची बैल तिकडं असतात चिंचपाड्याला. पोरं मेहनत करतात. आणि तसंच आमचा मनोज खाने हा आमचा नियोजन करतो दावडीचा. आता जशी तुम्ही बोलता ना 1 नंबरामध्ये बैल पळतात, तर तुमची देखील इच्छा असेल का एखाद्या 1 नंबरातल्या बैलामध्ये पळायची? तुम्ही काय इच्छा जाहीर करतात? नाही, आमची भाऊ कोणच्यान पालाची इच्छा नाही. आमचा फक्त एकच म्हणणं आहे का तुमचा बैल आमचा बैल गाडा खोलून पालेल. आता 2 नंबरांच्या बैलांना जसं झाला, त्याला उजवीला थोडा गाडा बांधून बैल पळतो समजा एखाद्या वेळेस, तर ते दिसून बी ज्यांच्यात बैल पळाले ती बी लोक बैल देत नाही सध्याच्या स्थितीला. अशी परिस्थिती आहे. नाही, ते मैदानात सगळीकडेच चालू आहे. आता तुम्ही तर बैलांचा बोलताय, तिथं लोक मैदानात येऊन पैरं फोडतात, पैरं होत नाही, पैरं निघून जातात, शर्यत जमवतात, शर्यती कॅन्सल होतात. बाबा तुम्ही जमवा, बिंदास जमवा, बिंदास जमवा. बिंदास जमवल्यानंतर बोलताना का आमचं नातेवाईक आम्ही नाही खेळू शकत गाडी, मग कसा व्हायचा? नाही, एखादी शर्यत जमली, जसा मिलिंद शेठ बोललेला काय शर्यत जमली तर खालती गाडी गेली तर कोणाशी बी खेळाची. आज आम्ही बी त्याच यानं गेलतो, कारण की हिरा आणि त्यांच्यात होता रॉकी, त्यांची बी काय गाडी काय होते का नाही होत त्यांची बी काय आपल्याला आयडिया नाही होत वाटते त्यांची गाडी. पण गाडी झाली, कारण की कालच कोलीकोपरवाले बोलत होते गाडी कुठल्याच परिस्थितीत कॅन्सल होणार नाही, म्हणून आमची गाडी झाली. आणि शेवटी त्यांची हिरा आणि अंजीर घरची गाडी होती ती जमली नाही, त्याच्यामुळं हिरा आणि बावऱ्या पळाला. नाही तर भाऊचा पण ना मानव लय मेहनत करतो, बिचारा एकटाच धावतो बिवतो, पण बैलाची लय मेहनत घेतो तो भाऊ. माणूस सच्चा आहे, कारण की आताच्या काळात असा कोणीच माणूस नाही का जेव्हा काय सांगतात कोणलाही फोन केल्यावर माझा पैरा झाले. भाऊ काय सांगितलं माझा पैरा झाले, कोलीकोपरवाल्यांना विचार का दुसरीला बैल पालेल पैऱ्यात येतो चालेल का. आमची शरद ओरिजिनलमध्ये तशीच जमलेली का जो हिरा होता तो आम्हाला दुसऱ्या शर्तीला पेरा होता, पण हिराची गाडी कुठेतरी पहिली जमायला लेट झाल्यामुळं हिरा डायरेक्ट बावऱ्याला पहिल्याच शर्तीत पळाला. नाही, त्यांनी पण लय मेहनत घेतली बिचाऱ्यांनी. हिरा कुठेतरी मागच्या 2 महिन्यामध्ये लय बॅकफुटला होता, पण त्याही तो तयार केला, तशीच मेहनत घेतली ना, परत त्यांनी मैदानात त्याच गतीने उतरवला. नाही, आता बॅक फुटला बोलायला ते हिराचा सध्याच्या स्थितीला गुलालच पारला नाही. हिरा आणि सैराट जो एकविरावाल्यांचा दावडीवाल्यांचा सैराट पळतो, या 2 बैलांचा गुलाल पडलाच नाही. आज सैराटची गाडी थोडक्यात समजा सुतात मार खाला सुट्टीमुळं, बाकी ही दोन्ही बैल गुलालातच येत नेहमी. अजून काय अपडेट द्याल नवीन काय माहिती? नवीन अपडेटला पेक्षा जुनी अपडेट अशी का या हिरानी आणि सैराटनी यांनीच आम्हाला 2-2 वेळ दोन्ही बैलांनी गुलाल दिलेला आहे. आणि दोन्ही मालक एकदम आपल्याला एका शब्दावर त्यांनी बैल दिलेला आहे. तसंच 1 नंबरवाल्यांनी बैल जर पळत असेल ना तर तुम्ही बैल द्या, बैल पळत नसेल ना बैल नका देऊ, काही हरकत नाही. पण समोरच्याचा एखाद्या माणसाचा बैल पळतो तरी बी तुम्ही बैल नाही देत, याबाबत विचार करा. नाही, खरोखर ना, कुणाचं मन नका दुखू. भले तुम्ही शर्यतीला नाही तर फेरा जरी दिला तरी लय बरा वाटत. नाही, पेरा कशाला मारायचा, कोणच्यान पेरा मारायचा. आता राहुल शेड आमचा मित्रच आहे, जवळचा मित्र आहे, आम्हाला कधी बी उद्या मात्र फेऱ्याला भेटेल. पण पेरा कशाला मारायचा, बैल पळतो ना हा ठीक आहे. आम्ही पक्का 1 नंबरांचा बैल नाही मागत, पूर्ण 1 नंबरातला. जी बैल 1 नंबर 2 नंबरमध्ये चालूमध्ये खेळतात, अरे तुम्ही तर द्या. ज्या गाड्या आम्ही मारतो ज्यांच्यात गल्यात पळून बैलाने गाड्या केलेल्या आहेत ऑलरेडी, त्यांना वाढीव बैल पळून बी ते बैला नाही देत. म्हणजे नाही, खरोखर ना, मैदानात त्या कोणतरी लक्षात घालायला कसं पाहिजे. झाले माहिती आहे का, माझा बुधवारचा पेरा झाले, माझा शुक्रवारचा झाले. अरे मग तू सांग ना का रविवारी पळायचं आहे म्हणून. हा ठीक आहे ना, आजला तुमचे दिवस आहेत, उद्या परवा आमचे दिवस असणार आहेत. मग तेव्हा आम्ही जर नाही दिले मग कोणला, मग असं वाटेल. बैल पालते त्याला बैल दिलाच पाहिजे माणसाने. 3 फेऱ्याचा काय नियोजन आहे का आता? हा 3 फेऱ्याचा नियोजन चालू आहे. काय झाला 3 फेऱ्याचा नियोजन पडला मैदान ओपनचा, आणि आम्ही ओपनचा पैरा केलता
ते ओपनचा मैदान कॅन्सल होऊन वापस आता दुसऱ्याचा दुसरा मैदान बैल. पडलाय. हा तर दुसऱ्याचा नियोजन चालू आहे. अजूनपर्यंत पैरा फिक्स नाही. पावत्या टाकलेल्या आहेत पण पैरा अजून बावऱ्याला फिक्स नाही. पण दुसरा आणि बैल आणि आदत आणि बैल दोन्ही 40-40 गट आहेत का कसा काय? ती आपल्याला बी कल्पना नाही पण बावऱ्या कसा आहे सुट्टीला बावऱ्याची ओढी फास असल्यामुळं बैलाला थोडासा बैल कसा त्याला मजबूतच बैल पाहिजे म्हणून आम्ही बावऱ्याला दुसऱ्याच्या शोधात आहे. चालेल, चांगलं नियोजन करा. करू नियोजन चांगलाच. मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद.